अपनी सेवा संबंधित सभी जानकारी के लिए डायल करें। नमस्कार आयडिया। हॅलो. हा सर बोला. मॅडम मला एक कॉल आलाय 2-3 दिवसांपासून. हा सर. तुमची व्हॅलिडिटी संपली आहे आणि तुम्हाला चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करायला लागेल असा कॉल येतोय. ठीक आहे. ज्या नंबरवरून कॉल केला त्याच नंबरविषयी बोलताय ना? हो हो. ठीक आहे सर, लाईनवर सर मी आपली इन्फॉर्मेशन चेक करते. बर. सर लाईनवर आहात का? हो हो. सर आपल्या नंबरवरची आउटगोईंग कॉलची व्हॅलिडिटी संपलेली आहे. आपल्याला नंबर रिचार्ज करावा लागेल. आउटगोईंग कॉल करण्यासाठी? हो सर, आउटगोईंग कॉलची व्हॅलिडिटी संपलेली आहे, रिचार्ज करावं लागेल. व्हॅलिडिटी असणारा कोणताही रिचार्ज करा. आपले जे आउटगोईंग कॉल बंद झालेले आहेत ते सुरू होतील. बरं मॅडम, इनकमिंग साठी काय? इनकमिंग साठी सर इनकमिंग आउटगोईंग दोन्हीसाठी सर रिचार्जचीच गरज आहे. इनकमिंग पण बंद होईल? इनकमिंग आपण जर रिचार्ज नाही केला ना आता तर 21 तारीख आपली इनकमिंग बंद होतील. पण मॅडम तुम्ही आमच्याकडून पैसे घेतले ना लाईफ टाईम इनकमिंग फ्री साठीचे? सर सगळ्यांसाठीच नियम आलेले आहेत, नवीन नियम आले आहेत. व्हॅलिडिटीचे रिचार्ज आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच व्हॅलिडिटी असणारे रिचार्ज करावे लागतील. मग आपलं इनकमिंग आउटगोईंग त्याच्यावरच डिपेंड आहे. नाही, तुम्ही हे जे सांगताय हे वेगळं सांगताय, मी तुम्हाला वेगळं सांगतोय की तुम्ही काय केलेलं आहे. 1,000 रुपये तुम्ही 1,000 रुपये तुम्ही घेतलेले लाईफ टाईम इनकमिंग साठीचे. आउटगोईंग साठी सर आपल्याला रिचार्ज करावाच लागत होता ना. मी काय सांगतो मॅडम तुम्हाला, आउटगोईंगचा विषय थोडा वेळ सोडून द्या. हा सर. इनकमिंग साठी जे तुम्ही पैसे घेतलेले आहेत आमच्याकडून, काही लोकांकडून तुम्ही घेतलेले आहेत. हा सर. 1,000 रुपये तुम्ही घेतले, आठवतं तुम्हाला? हा सर. तर त्याचं काय? ते लाईफ टाईम इनकमिंग म्हणजे लाईफ टाईमचा अर्थ काय होतो? तुम्ही आता इनकमिंग कसं काय बंद करू शकता कोणाचं? हो सर, अगोदर होते असे नियम की इनकमिंग साठी काहीच प्रॉब्लेम येत नव्हता, पण आता नवीन नियम आल्यानुसार सगळ्यांसाठीच हे नवीन नियम लागू झालेले आहेत. नाही, सगळ्यांचा विषय नाहीये, सगळ्यांसाठी नाही. ज्यांनी 1,000 रुपये आणि 500 रुपये ज्यांनी भरलेले आहेत लाईफ टाईम इनकमिंग साठी तुम्हाला, त्यांचा प्रश्न आहे फक्त. कोणी भरले कोणी नाही त्यांच्याशी काही. सगळ्यांचं काय करायचं मला? मी भरले त्याच्यामुळे मी माझ्याबद्दलच विचारतोय ना. आता नवीन नियम कसे काय लागू झाले तुमच्याकडे? ऑक्टोबर पासून सर सगळ्यांसाठी, जुने कस्टमर नवीन कस्टमर आयडियाच्या सगळ्या कस्टमरसाठी नवीन नियम आलेले आहेत. मग तुम्ही ते पैसे तर व्हॅलिडिटीचे रिचार्ज आलेले आहेत. नाही, तसं नाहीये. मग तुम्ही ते पैसे परत करणार का? नाही सर. मग त्या पैशांचं काय होणार? लाईफ टाईम इनकमिंग साठी जे तुम्ही पैसे घेतले त्याचं काय करणार तुम्ही? हे तुम्ही सांगतच नाही. सर आपण आपल्या नंबरवर आउटगोईंग साठी तर रिचार्ज करतोच होता ना, तो रिचार्ज आता व्हॅलिडिटीचा रिचार्ज आलेला आहे. आपण व्हॅलिडिटी नाही, मला आउटगोईंग कॉल करायचेच नसतात मॅडम. मी करतच नाही कधी आउटगोईंग कॉल. अलग लक्षात. मला इनकमिंग आउटगोईंग इनकमिंग दोन्ही सुरू ठेवायचे असेल आपल्या नंबरवर बॅलन्स करावा लागेल सर. हो मॅडम, परत तुम्ही तेच सांगताय. तुम्ही महत्वाचा मुद्दा तुम्ही नवीन नियम सांगूच नका. जुन्या नियमांचं तुम्ही असं पायमल्ली नाही करू शकत ना. मग तुम्ही त्यावेळेस लोकांकडून पैसे काय घेतले? आता नियम आलेले त्यामुळे त्या सगळ्याच कस्टमरसाठी लागू झालेले आहेत. अहो मी काय म्हणतो तुम्हाला, आताच्या नियमाचं नका सांगू ना. 1,000 रुपये त्यावेळेस काय घेतले? मग लाईफ टाईम इनकमिंग असं का बोलले तुम्ही लोकांना? हो सर. हा, त्यावेळी होते तुम्हाला नाही त्यावेळेसचे नियम होते म्हणजे काय? असं कसं काय? मग आता लोकांचे ते पैसे बुडाले का? तुम्ही असे काही हजार लोकांकडून, काही लोकांकडून, लाखो लोकांकडून तुम्ही हजार रुपये घेतले, त्या पैशांचं काय करणार तुम्ही? हा प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे दिलेलं नाहीये. तुम्हाला तुमच्याकडे तुमचे एक्झिक्युटिव्ह तुम्हाला सांगत नाही का? जर कस्टमरने जर असं जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्यायचं याचं तुम्हाला सांगितलं, ट्रेनिंग दिली नाही का काही? पण नवीन नियम आले त्यानुसार ते बघा, तुम्ही परत नवीनच नियम म्हणताय. अहो मागच्या पैशांचं काय? मागच्या महिन्यात मी एखाद्याला लाख रुपये दिले, तो म्हणतो मागचा नियम संपला, आता तुमचे लाख रुपये बुडाले, आता नवीन नियमानुसार तुम्ही अजून लाख रुपये द्या. म्हणजे काय? हा काय व्यवहार आहे का? मागच्या पैशांचं काय? तुम्ही जे मागचं लोकांना खोटं बोलून तुम्ही जे हजार रुपये गोळा केले की आता तुम्ही लाईफ टाईम इनकमिंग झालेले आहात, त्याचं काय? मला त्याचं उत्तर द्या. मी आपल्याला परत तेच सांगते की नवीन नियम आले ते सगळ्यांसाठीच लागू झालेले आहेत. अहो सगळ्यांचं काय करायचं मला? मी 1,000 रुपये जे भरलेले आहेत ना लाईफ टाईम इनकमिंग साठी, माझा रेकॉर्ड चेक करा ना तुम्ही माझ्या अकाउंटला. तुम्हाला माझा रेकॉर्ड दिसेल की ज्यावेळेस तुमची ती स्कीम आली होती ना लाईफ टाईम इनकमिंगची, त्यावेळेस मी 1,000 रुपयाचा रिचार्ज करून लाईफ टाईम इनकमिंग फ्री करून घेतलेलं आहे माझ्यासाठी. मग तुम्ही माझं कसं काय कट करू शकता? हे मला विचारायचं तुम्हाला. त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? नसेल तर तुमच्या एक्झिक्युटिव्हकडे द्या, तुमच्या सुपेरियरकडे द्या. हो सर, प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद सर. अधिक माहितीसाठी मी आपला कॉल सिनियरकडे ट्रान्सफर करते. चालेल.
एक दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना 53 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 3 GB डेटा. पॅकची व्हॅलिडिटी असेल 1 दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना 53 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 3 GB डेटा. पॅकची व्हॅलिडिटी असेल 1 दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना 53 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 3 GB डेटा. पॅकची व्हॅलिडिटी असेल 1 दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना 53 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 3 GB डेटा. पॅकची व्हॅलिडिटी असेल 1 दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक. प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद. आपला कॉल सिनियर डिपार्टमेंटमध्ये कनेक्ट झालेला आहे. हो. ठीक आहे सर. जशी की आपली क्वेरी आहे सर, आपल्या आउटगोईंग कॉलची जी वैधता आहे ती समाप्त झालेली आहे सर 13/12/2018. जेव्हा पण सर आपण 13/12/2018 नंतर 15 दिवस रिचार्ज करत नाहीत सर कोणताही. मॅडम हे सगळं मला माहिती आहे, हे सांगू नका. मी कॉल कशासाठी केलाय माहिती का? बोला. तुमचा मला मेसेज असा येतो, कॉल येतात तुमच्याकडनं, तुमची व्हॅलिडिटी वगैरे हे सगळं ठीक आहे, तुम्ही आउटगोईंग कॉल बंद करताय वगैरे ठीक आहे. पण मॅडम मला असं सांगा की एक काळ असा होता ज्यावेळेस तुम्ही 1000 रुपये आणि 500 रुपये कस्टमरकडून घेतलेले आहेत. काय म्हणून? लाईफ टाईम तुम्ही इन्कमिंग फ्री करण्यासाठी घेतलेले पैसे आहेत ते, बरोबर? मग आता तुम्ही इन्कमिंग कसं काय बंद करू शकता कोणाचं? ठीक आहे सर. आपल्याकडून जेव्हा पैसे घेतले जातात सर, जेव्हा पण आपण सिम कार्ड परचेस करता किंवा पोस्टपेड टू प्रीपेड करता, ठीक आहे, तेव्हा सर आपल्या जेव्हा 500 रुपये घेतले जातात तेव्हा 495 रुपयाचं रिचार्ज करून दिलं जातं सर आपल्या नंबरवरती. मॅडम तुम्ही कोणतं सांगताय मला? मी तुम्हाला काय सांगतोय? आपण म्हणत आहात ना सर इन्कमिंग फ्री करण्यासाठी रिचार्ज करून. नाही 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 2005-06 ला तुमची स्कीम आली होती, आलं लक्षात? 1000 रुपये भरा आणि लाईफ टाईम इन्कमिंग व्हा, 500 रुपये भरा लाईफ टाईम इन्कमिंग व्हा. त्यावेळेस ज्या लोकांनी पैसे भरले 1000 रुपये, त्याचं काय? नाही सर, आता जसे काही डेलीचे चेंज होत असतात सर, ठीक आहे. नेहमी म्हणजे असे रूल्स नेहमी बंद चेंज होत राहतात का? सर रूल तर चेंज होणारच आहे ना सर. अहो मॅडम प्रश्न माझा तो नाही, रूल्स चेंज होणारे होऊ द्या ना, चेंज व्हायला काही अडचण नाही. पण मग त्यावेळेस तुम्ही जे लोकांकडून पैसे घेतलेले आहेत 1000 रुपये लाईफ टाईम इन्कम, लाईफ टाईमचा अर्थ काय होतो? लाईफ टाईम इन्कमिंग साठी तुम्ही जे पैसे घेतले त्याविषयी तुम्ही बोलायलाच तयार नाही. नाही सर, लाईफ टाईम इन्कमिंग असं आपल्याला सिम कार्ड नाही मिळत सर. अहो त्यावेळेस सिम कार्ड कुठे मिळत होतं? त्यावेळेस रिचार्ज केलेत लोकांनी. नाही सर काय नाही. अहो आता तुम्ही रेकॉर्ड बघा ना, माझ्या कार्डवरचं, माझ्या मोबाईल नंबरचं तुम्ही रेकॉर्ड चेक करा सगळं. मी कधी 2005-06 कधी रिचार्ज केले त्याच्यात तुम्हाला दिसेल 1000 रुपयाचं रिचार्ज आहे लाईफ टाईम इन्कमिंग फ्रीचं. नाही सर, पण परंतु इन्कमिंग साठी तेव्हा पण आपल्याला व्हॅलिडिटी देण्यात आली होती सर. कुठं आलं होतं मॅडम? मी कधी रिचार्जच केलं नाही त्याच्यानंतर, मला काही गरजच नाही पडली, कारण लाईफ टाईम इन्कमिंग मध्ये होतं. मला आउटगोईंग साठीच फक्त रिचार्ज करावं लागायचं. सर 23 ऑक्टोबर पासून रूल लागू झालेले आहेत. नवीन रूल लागू झाला. मग जुने रूल गेले का? आता धाब्यावर बसवले का तुम्ही? आता जे रूल लागू झाले ते त्याप्रमाणे आपल्याला रिचार्ज हा करावाच लागेल आता व्हॅलिडिटीचा. अहो हा हे माझ्या लक्षात आलं. तुम्ही मला 100 वेळेस तेच नका सांगू, ते लक्षात आलं माझ्या. पण जुनं काय? जुन्या पैशांना तुम्ही जे करोडो रुपये लोकांकडून लुटलेले त्याचं काय? नाही सर, आता जशी नवीन रूल आले त्याप्रमाणे आपल्याला आता रिचार्ज करावा. हे माझ्या लक्षात आलं मॅडम, हे नका सांगू मला. मागचं काय, जुनं काय, त्या पैशांचं काय? जेव्हा पण आपण रिचार्ज करतो ना सर 2005 साल सर, आता 2018 असू द्या ना. 2005 ला तुम्ही जे लोकांकडून पैसे घेतले लाईफ टाईम इन्कमिंग फ्री 500 रुपये 1000 रुपये जे घेतले त्याचं काय? त्याच्याविषयी बोलायलाच तयार नाही तुम्ही. त्याचं उत्तरही तुमच्याकडे नाहीये. ठीक आहे, आपण प्रतीक्षा करू शकता का? काय करणार तुम्ही? प्रतीक्षा करू शकता का? मी तुम्हाला माहिती चेक करून सांगते. सांगा ना. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना 53 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 3 GB डेटा. पॅकची व्हॅलिडिटी असेल 1 दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना 53 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 3 GB डेटा. पॅकची व्हॅलिडिटी असेल 1 दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना 53 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 3 GB डेटा. पॅकची व्हॅलिडिटी असेल 1 दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना 53 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 3 GB डेटा. पॅकची व्हॅलिडिटी असेल 1 दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना 53 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 3 GB डेटा. पॅकची व्हॅलिडिटी असेल 1 दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना 53 रुपयांच्या रिचार्जवर मिळेल 3 GB डेटा. पॅकची व्हॅलिडिटी असेल 1 दिवस. प्रिय ग्राहक, आता अनलिमिटेड पॅक असलेल्या ग्राहकांना
लाईनवर आहात का? हो आहे ना. प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद. हो. जशी की सर माहिती चेक करत आहे ना, आता आपल्याला व्हॅलिडिटी असणार रिचार्ज करावंच लागणार सर. इनकमिंग कॉलचं जे आपण म्हणत आहात याआधी आपण 2005-06 रिचार्ज केलं होतं सर. हो हो. ठीक आहे. तर याआधीची सर 3 महिन्यापूर्वीची माहिती ते शोच नाही होते सर, त्यामुळे मी तुम्हाला त्याविषयी माहिती नाही देऊ शकत सर. आणि आता जर माहिती चेक केल्याप्रमाणे आपल्याला हा रिचार्ज करावाच लागणार, त्यानंतरच आपण इनकमिंग आउटगोईंग कॉल सुरू ठेवू शकणार आहेत सर आपले. ते आलं लक्षात माझ्या, पण मग जुनी माहिती कुठून घ्यायची आता मग? सर जुनी आपण आयडिया मध्ये जरी जात आहात ना, जुनी माहिती आपल्याला तिथून नाही प्रोव्हाइड केली जात. म्हणजे जेव्हा पण सर आपण रिचार्ज करतो आता त्यानंतरच आपले आउटगोईंग कॉल सुरू होणार. हो मॅडम, ते कळालं मला, ते नका सांगू तुम्ही मला. ते जुनं सांगा ना, जुन्याचे काय करताय तुम्ही? तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन नाही का त्याची? जुन्या लोकांनी जे पैसे, काहीच इन्फॉर्मेशन नाहीये सर याची. मग आता ती तुमच्या मालकाला भेटायचं का, तुमच्या त्या आदित्य बिर्लाला? बोला. मग त्याला काय करायचं आता? लोकांनी जे हजार रुपये भरले त्याचं काय करायचं? नाही सर, जुनी माहिती इथे शो नाही, म्हणजे जास्त तीन महिन्यांपेक्षा जास्त डिटेल्स इथे शो नाही होते, त्यामुळे मी त्याविषयीची माहिती तुम्हाला इथून नाही प्रोव्हाइड करू शकत सर. नाही ते माझ्या लक्षात आलं मॅडम, पण मग आता तुम्हाला समजा अशा माझ्यासारखे असे हजारो लोक असतील जे तुम्हाला कॉल करत असतील की आम्ही जे लाईफ टाईम इन्कमिंग साठी पैसे भरले त्याचं काय, बरोबर का नाही? नाही ना सर, आता आपण जे कॉल केलेला आहे ना सर, ठीक आहे, तर आपण यापेक्षा जर माहिती शो होत असते नक्कीच मी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली. मॅडम मला माहिती नकोय ना, मला माहिती आहे ना, माझ्या अकाउंटची मला माहिती आहे ना की मी 1000 रुपये भरलेले आहेत आणि लाईफ टाईम इन्कमिंग सुरू केलेलं आहे माझं. ती माहिती माझ्याकडे आहे. नाही सर, पण इथे सिस्टीम मध्ये माहिती शो नाही होते ना. आता मला सांगा तुमची सिस्टीम थर्ड क्लास याचा अर्थ तुम्हाला जर 3 महिन्यांच्या आधीच जर तुमचा जर डाटा तुमच्याकडे नाही तर तुम्ही काय करता मग? तुम्ही लोकांना लुटताय 100%. यापेक्षा वेगळी माहिती मी तुम्हाला नाही प्रोव्हाइड करू शकत. तुमच्यापेक्षा एक्झिक्युटिव्ह आहे का, सिनियर आहे का कोणी? सिनियर आता अवेलेबल नाहीये सर. मग आता ते कधी भेटतील? मला परत तुम्हाला कॉल करायला लागेल का? आता सिनियर अवेलेबल नाहीयेत. आपल्याला जर अधिक माहिती घ्यायची असेल आपण 12 नंतर कॉल करू शकता. मग कोणाला, मला असा पर्सनल नंबर का ना मॅडम एखाद्याचा ज्याला डायरेक्ट मला कॉल करता येईल असं? नाही सर, पर्सनल नंबर नाही, आणि मी जी माहिती दिलेली आहे तीच तुम्हाला सिनियर देखील देणार आहे सर. तुम्हाला आहे ना ग्राहक मंचात आणि तुम्हाला सुप्रीम कोर्टातच हे सगळ्या लोकांनी गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही. कारण तुम्ही ना आता हे एकदम डेंजर खेळ मांडलाय हा लोकांचा. काही कोटी रुपये तुम्ही गोळा केलेले आहेत आणि आता त्याविषयी बोलायलाच तयार नाही. नाही सर, यापेक्षा वेगळी माहिती मी तुम्हाला नाही देऊ शकत. आता जे नवीन रिचार्ज तुम्ही फक्त पोपटासारखं बोलता. तुम्हाला जेवढं सांगितलेलं इन्फॉर्मेशन जे आहे तुम्हाला क्लासमध्ये जे सांगितलेलं तेवढंच तुम्ही फक्त बोलता. महत्वाची कस्टमरची काय क्युरी ती तुम्हाला उत्तर देण्याची कॅपॅसिटीच नाही तुमची, आणि तुम्हाला तेवढं नॉलेजही दिलेलं नाही. माहिती जर शो होत असेल नक्कीच मी तुम्हाला मग तुमच्याकडे जर आमची माहिती जर शो होत नाही तर काय अर्थ आहे तुमच्या त्या सिस्टीमला? काढी लावा ना त्या सिस्टीमला. मग जर आता 2018 चालू आहे, आपण 2006 ते 2007 ची माहिती विचारत आहात. अहो प्रश्नच येत नाही ना. मग त्यावेळेस पैसे तुम्ही जे करोडो रुपये लोकांकडून घेतले त्याची माहिती तुमच्याकडे असली पाहिजे की नाही? त्याविषयी माहिती मी तुम्हाला नाही देऊ शकत सर इथून. अहो माहिती माझ्या अकाउंटची द्या ना, मी लोकांची नाही मागत तुम्हाला, माझी मागतोय वैयक्तिक. नाही देऊ शकत सर, 3 महिन्याच्या आधीची माहिती मी तुम्हाला इथून नाही प्रोव्हाइड करू शकत. मला माहिती पण नकोय, पण रिचार्ज केले त्याचं काय उत्तरच नाही तुमच्याकडे. रिचार्ज आपण आता करत त्यानंतर आपले आउटगोईंग कॉल कनेक्ट. मला गरज नाही ना त्याची. मला माझ्या जुने जे कॉल्स आहेत माझे इनकमिंग, जे लाईफ टाईम साठी मी जे पैसे भरले त्याच्याविषयी तुम्ही बोलायलाच तयार नाही. बरोबर आहे की नाही? तुम्हाला मान्य आहे ना की मी पैसे भरलेले 1000 रुपये लाईफ टाईम इन्कमिंग साठीचे? नाही सर, मी नाही करू शकत, कारण सिस्टीम मध्ये जर माहिती शो होत असेल तर डिटेल शो होतात, त्यानंतरच मी तुम्हाला खात्री देऊ शकते आपण पैसे भरलेले. म्हणजे अशा तुमच्याकडे तुम्ही आता ते रेकॉर्डच ठेवलेलं नाही याचा अर्थ लोकांनी पैसे भरले की नाही भरले? सर आता 2018 चालू आहे, आपण 2005 ते 2006 सालचं विचारत आहात. अहो मॅडम, पण तुमच्याकडे डिटेल असायला पाहिजे ना, असं काय करता तुम्ही? नाही सर, 3 महिन्यांपूर्वीचं डिटेल्स इथे शो नाही होत. बरं, माझा हे जे सिम कार्ड आहे हे किती वर्षांपासून आयडियामध्ये ऍक्टिव्ह आहे मला सांगा बरं जरा. ते पण नसेल तुमच्याकडे. 31/8/2003 ला आपण सिम कार्ड घेतलेले आहे. 2003 ला सिम कार्ड घेतलेलं आहे, बरोबर? हो. हा, हे तुमच्याकडे दिसतं. 2003चा डाटा तुमच्याकडे दिसतो, आणि मी 2005 ते 2006 ला जे रिचार्ज मारलेलं आहे लाईफ टाईम इन्कमिंग साठी ते तुमच्याकडे उपलब्ध नाहीये. नाही सर, म्हणजे तुम्ही ब्लॅक आपण हजारो रिचार्ज केले असतील ना सर? हो मॅडम, म्हणजे तुमच्याकडे नाही डिटेल याचा अर्थ असा आहे. आणि ते जे रिचार्ज तुम्ही जे म्हणता हजारो रिचार्ज केले ना, ते रिचार्ज स्पेशल रिचार्ज होतं. नाही सर, त्याविषयीची माहिती मी तुम्हाला नाही देऊ शकत सर, क्षमा असावी. काहीच नाही. तुम्हाला आहे ना लोकांनी कोर्टात गेलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही सरळ होणार नाही. हे काहीतरी फालतू केलंय चालू, लोकांचे पैसे लुबाडताय फक्त.
द्या ठेवून. आता काही तुमच्याशी बोलायची इच्छा नाही, काही तुम्हाला नॉलेजच नाही त्या विषयावर.